मागितलं होतं आणि ॲफिडेव्हिट दिलं नाही म्हणून कारवाई केली गेलेली नव्हती. आता तुमच्याकडे काही मागितलं का? एकंदर आपण जे पाहतो आहोत, कुणीतरी दुसरं हँडल करतंय निवडणूक. ते स्वायत्तता त्याची राहिलेली नाही. कुणीतरी दुसरं हँडल करतंय आणि त्याच्या निर्देशाप्रमाणे हे आयोग चाललेले आहेत असं दिसून येतंय दुर्दैवानं. कोण हँडल करतं, कोण याच्या मागे? कोण हँडल करतं, कोण याच्या मागे? कोण हँडल करतं, कोण याच्या मागे? नाही नाही, शेवटी कोण असणार आहे याच्यामध्ये? इथं स्पष्ट आरोप आमच्या वडेट्टीवारांनी सुद्धा केला. ते स्पष्टपणे दिसत आहे याच्यामध्ये की सत्ताधारी याच्यामध्ये भाग घेत आहेत, त्याशिवाय हे होणं शक्य नाही. काय पुढची भूमिका काय ठरवली तुम्ही? आता सगळे पक्ष राज ठाकरे तुमच्या सोबत आहेत, उद्धव ठाकरे कोणत्या एका पक्षाचा नाही. कोणताही तपास नाही केला, पुढील तपास पारदर्शक होईल का असं तुम्हाला वाटतं का? त्यांनी पारदर्शी करावा अशी आमची अपेक्षा आहे. आता आम्ही त्या आशेने त्यांच्याकडे गेलेलो होतो, सीओंच्याकडेही आणि राज्य निवडणूक आयोगाकडेही. राज्य निवडणूक आयोग जर असं म्हणणार असेल की आम्हाला निवडणुकीच्या याद्यात बदल करता येत नाही, तरी त्यांच्या देखत आम्ही ज्या चुका दाखवल्या त्या दुरुस्त करण्याची इच्छा जर राज्य निवडणूक आयोग दाखवत नसेल तर त्यांची मानसिकता काय हे कळतं. आणि त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी सीओना सांगितलं पाहिजे की ह्या याद्या दुरुस्त करून द्या, त्याप्रमाणे आम्ही काम करू. राज्य निवडणूक आयोगाने नियमात असताना देखील काही गोष्टी केल्या नाहीत, जे नियम तुम्ही त्यांना दाखवले. राज्य निवडणूक आयोग सगळं मुद्दामून करते का, म्हणजे केंद्रीय निवडणूक आणि राज्य निवडणूक आयोग, आणि कोणाच्या दबावाखाली करताय का? या दोन्ही गोष्टी आम्हाला माहीत नाहीत. आम्ही जे सांगतोय त्याला मिळालेल्या उत्तरावरून निष्कर्ष जर काढला तर राज्य निवडणूक आयोग हे लवकरात लवकर त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजेत. ते जर हातावर हात ठेवून बसणार असेल, म्हणणार असेल की आम्ही त्यांच्याकडून यादी घेतली आणि हा दोष त्यांचा आहे, तर मग सीओ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे जे महाराष्ट्राचे सीओ आहेत त्यांची जबाबदारी होते की या याद्या दुरुस्त करून त्यांनी त्यांच्याकडे पाठवाव्या.